इकडे आपले आषाढी स्पेशल वडे तयार झालेले आहेत. तुमची सुद्धा आषाढी स्पेशल बनवा. हे वडे बनवून नक्कीच ट्राय करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला, कुठलाही वेळ न घालवता आपण शाबूचे वडे कशा पद्धतीने बनवायचे आहेत हे पाहूयात. नमस्कार. तडका रेसिपीमध्ये अगदी आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण आणखीन एका रेसिपीसोबत आलेलो आहोत. आज आपल्याला बनवायचे आषाढी स्पेशल शाबू वडा आणि तो बिलकुल तेलामध्ये घातल्यानंतर फुटणार नाही, याची 100% गॅरंटी. तर चला, साहित्य पाहूयात आणि वडा बनवायला सुरुवातही करूयात. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी आवडली असेल तर लाईकसुद्धा नक्कीच करा. तर आपण इकडे शाबू घेतला आहे आणि हा आपण 4 ते 5 तास भिजत घालून ठेवलेला आहे. अगदी आपण याला असं सुटसुटीत करून घेतलेला आहे. इकडे आपण 2 मिरची कट करून घेतल्यात. हिरवी मिरची आहे आणि इकडे आहे शेंगदाण्याचं वाटण. इकडे 2 बटाटे आपण उकडून घेतलेले आहेत. तर चला सुरुवात करूयात. अतिशय झटकन असा वडा तयार होईल आणि आषाढी तुमची एकदम स्पेशल होऊन जाईल. यामध्ये सगळ्यात सुरुवातीला जाईल चवीनुसार मीठ. इकडे हिरवी मिरचीचे असे तुकडे बनवलेत तर हे घातलेत आपण. त्यानंतर जाईल यामध्ये शेंगदाण्याचं वाटण. त्यानंतर यामध्ये जाईल इकडे हे लाल तिखट. हे आपल्या चवीनुसार वापरलेलं आहे. आता इकडे आपल्या साहित्यामध्ये सगळ्यात शेवटी जाईल इकडे बटाटा. तर बटाटा आपण असा हाताने याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हा बटाटा घालूयात आपण. इकडे आपलं सर्व साहित्य घालून झालं आहे. तर आपण आता मिक्स करून घेऊयात आणि हाताने मिक्स करा म्हणजे वडा एकदम एकजीव होईल आणि फुटणार नाही. इकडे आपलं सर्व साहित्य मिक्स करून झालेलं आहे आणि आपण याला थोडा वेळ असं एकजीव करून सुद्धा 2 मिनटं ठेवलेलं आहे. तर आता आपण वडा बनवूयात. वडा ज्या साईजचा बनवायचा आहे त्या साईजमध्ये बनवू शकता तुम्ही, छोटा किंवा मोठा. अशा साईजमध्ये मी वडा बनवून घेत आहे आणि सर्व वडे मी बनवून घेते. इकडे आपले वडे बनवून झालेले आहेत आणि अगदी आपण मीडियम साईजमध्ये वडे बनवलेले आहेत. तर चला आता आपण पुढची कृती करूयात. इकडे आपल्याला वडे तळून घ्यायचे तर घेऊयात आपण. इकडे आपण गॅसवरती तेल ठेवलेलं आहे तापायला. इकडे आपले वडे सुद्धा तयार झालेले आहेत, पाहू शकताय. या वड्यांची साईज आपण एकदम मीडियम साईज केलेली आहे जेणेकरून आतमधून सुद्धा हे वडे चांगले कुरकुरीत होतील. आणि इकडे तेल सुद्धा गरम झालंय तर आता वडा आपण तळून घेऊयात. इकडे आपल्या वड्यांचा कलर सुद्धा चेंज होत आहे, हे पाहू शकताय. आणखीन याला थोडंसं आपण तळून घेऊयात आणि आता गॅसची फ्लेम आपण लो करूयात म्हणजे आतपर्यंत याचा कुरकुरीतपणा येईल. पाहू शकताय इकडे आपल्या वड्यांचा कलर सुद्धा पूर्ण असा चेंज झालाय आणि आता हे वडे आपले तळून सुद्धा झालेले आहेत. याचं तेल आपण निथळून घेऊयात
आणि अगदी जवळून सुद्धा पाहू शकताय. आषाढ स्पेशल आपले वडे अगदी कुरकुरीत आतपर्यंत असे छान तळले गेलेले आहेत. तर आपण आता हे काढून घेऊयात आणि सर्व अशाच पद्धतीने आपण तळून सुद्धा घेऊयात. इकडे शिल्लक राहिलेले सुद्धा वडे आपण तळायला घेतलेले आहेत. हे सुद्धा वडे आपण असं पलटून घेऊया आणि पाहू शकता तेलामध्ये टाकल्याच्या नंतर याचा बिलकुल आवाज येत नाही. असं ताडकन आवाज आला की समजायचं आपलं वडा फुटत आहे. तर याचा बिलकुल आवाज येत नाही. चांगले सुरळीतपणे वडे आपले तळून होत आहेत. पाहू शकताय हळूहळू आपल्या इकडे वड्यांचा कलर चेंज होत आहे. आणि आत्ता आपण आणखीन गॅस मीडियम करायचा आणि पुढची स्टेप आहे आपली मीडियम गॅसवरती वडा तळून घ्यायचा, म्हणजे आतपर्यंत असं कुरकुरीतपणा राहतो. इकडे पाहू शकताय आपले वडे असे तळून सुद्धा झालेले आहेत आणि कुरकुरीत सुद्धा झालेले आहेत. तर आपण आता हे वडे काढून घेऊयात. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. व्हिडिओ हा कंटिन्यू केला की तुमच्यासुद्धा लक्षात येईल स्टेप बाय स्टेप आपण वडा कशा पद्धतीने बनवलेला आहे. तर आपण आता हा वडा काढून घेऊयात आणि याचं तेलसुद्धा असं निथळून घेऊयात. अतिशय सुंदर असा आपला वडा आणि कलर तर खूप भन्नाट आलेला आहे, हे पाहू शकताय. तर हा वडा आता आपण काढून घेऊयात. अतिशय इकडे चवीला चवदार वडा तयार झालेला आहे आपला. इकडे पाहू शकता अतिशय असा कुरकुरीत आपला वडा तयार झालेला आहे आणि आपण काढून सुद्धा घेत आहोत. इकडे आपल्याला वड्यांसोबत दही सुद्धा लागतं, तर आपण दही सुद्धा घेतलेलं आहे. यावरती अगदी चिमूटभर लाल तिखट, यावरती थोडीशी हिरवी मिरचीचे तुकडे घातलेले आहेत. आपण ते अतिशय सुंदर अशी डिश बनवण्यासाठी इकडे मिरचीचे तुकडे सुद्धा वापरलेले आहेत. आणि पाहू शकताय इकडे आपले शाबूचे वडे बनवून झालेत. ही रेसिपी तुम्ही कंटिन्यू करा, म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल. आणि खूप असे कुरकुरीत वडे तयार झालेले आहेत. तर चला भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.